नमस्कार, मी सौ मैत्रेय भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन। आज चारधाम यात्रा एक विलक्षण अनुभव या मालिके अंतर्गत भाग 9 आपल्या समोर मी सादर करत आहे। हा समाप्तीचा भाग आहे। बघता बघता या मालिकेचे 9 भाग पूर्ण करून घेतले स्वामींनी माझ्याकडून, याचा मला अतिशय आनंद होतो आहे। खरं म्हणजे अशा प्रकाराने व्हिडिओ करणं हे काही माझ्या मनामध्ये नव्हतं, म्हणजे तसं पूर्वनियोजन असं काही नव्हतं। परंतु ज्या वेळेला यात्रेहून आम्ही परत आलो आणि मी माझे अनुभव हे सगळे लिहून काढले, लिहिताना माझ्या एक असं लक्षात आलं की एक एक भाग जसा जसा मी लिहित गेले तसं तसं त्या भागावर आधारित सुंदर काव्यरचना ही स्फुरत गेली। आणि त्यामुळे माझ्या मनात असा विचार आला की आपण हा जो सगळा यात्रेच्या वर्णनाचा भाग आहे, हा काव्य रसरंजन या चॅनलवरती टाकूया। आणि त्या दृष्टीने मग मी पुढे ही मालिका तयार केली। सर्वांना ती आवडली आणि तिचं स्वागत झालं, यासाठी मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते। आता आज आमचा हा या यात्रेचा प्रवास सुरू झालेला होता, म्हणजे परतीचा प्रवास सुरू झालेला होता। आम्ही जोशीमठ इथून हरिद्वारला आता परत निघालो होतो। साधारणपणाने 225 किलोमीटरचं ते अंतर होतं। त्यामुळे आजचा आमचा संपूर्ण दिवस प्रवासामध्ये जाणार होता, कारण 8-9 तास तरी त्या प्रवासाला लागणं अपेक्षित होतं, म्हणजे जर कुठे मध्ये आम्हाला ट्रॅफिक वगैरे याची काही अडचण आली नसती तर। म्हणून आम्ही लवकरच नाश्ता वगैरे करून निघालो आणि आता पुढे पुढे सरकत होतो। त्यावेळेला सुद्धा आम्हाला सगळीकडे बर्फाच्छादित पर्वत शिखरं ही अजूनही दिसत होती। उंच उंच पहाड हेही नजरेस पडत होते आणि उजव्या किंवा डाव्या बाजूला, म्हणजे जशा प्रकारे आमची गाडी वळेल त्याप्रमाणे ती नदी ही वाहतानाही दिसतच असायची। म्हणजे सगळ्या प्रवासामधलं हे एक असं कॉमन अशा प्रकारचं दृश्य होतं। परतीच्या प्रवासामध्ये या मार्गावर आम्हाला एक देवप्रयाग हे तीर्थस्थळ लागलं। त्या ठिकाणी आम्ही थांबलो। देवप्रयाग म्हणजे पंचप्रयागापैकी शेवटचा प्रयाग आहे। सतोपंथ ग्लेशियरमध्ये अलकनंदा उगम पावते आणि मग ती जशी जशी पुढे येत जाते तसतसं अनेक नद्या तिच्यामध्ये मिसळतात। ज्या वेळेला हे संगम होतात नद्यांचे, त्यावेळेला असे 5 संगम आहेत, त्याला पंचप्रयाग म्हणतात। आणि या पंचप्रयागांना तीर्थाचं महत्व आहे। अलकनंदेला ज्या नद्या येऊन मिळतात त्याप्रमाणे त्यांची नावं आहेत। सगळ्यात पहिला जो प्रयाग आहे तो म्हणजे विष्णू प्रयाग। त्या ठिकाणी धौली गंगा ही नदी अलकनंदेला येऊन मिळते। त्यानंतर नंद प्रयाग, त्या ठिकाणी नंदाकिनी नदी ही अलकनंदेला येऊन मिळते। त्याच्यानंतरचा तिसरा प्रयाग आहे कर्णप्रयाग, तिथे पिंढारी नदी ही अलकनंदेला येऊन मिळते। चौथा जो प्रयाग आहे तो प्रचंड मोठा आहे, रुद्रप्रयाग नावाप्रमाणेच रुद्रप्रयाग, तिथे मंदाकिनी नदी अलकनंदेला येऊन मिळते। आणि या ठिकाणाचं, या प्रयागाचं एक वैशिष्ट्य आहे की तिथे धारी देवी म्हणून जे मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध आहे ते स्थळ, आणि नेहमी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते। म्हणजे धारी देवी ही त्या संपूर्ण भागाचं रक्षण करते, ती रक्षण करती देवता आहे, अशा प्रकारे तिथे मान्यता आहे। त्यानंतर अलकनंदेला भागीरथी नदी येऊन मिळते आणि त्या स्थानाला देवप्रयाग म्हणतात। तर हे देवप्रयाग जे आहे ते सगळ्यात शेवटचा, म्हणजे 5वा प्रयाग आहे तो। आणि हे प्रयागस्थळ म्हणजे संगमाचा जो आहे भाग, हा अत्यंत सुंदर आहे, निसर्गरमणीय। म्हणजे या ठिकाणापर्यंत सगळीकडे निसर्गाचा अगदी बरदस्त आहे हे तर आपल्या लक्षात येतच। या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात येते की या ज्या दोन्ही नद्या येऊन मिळतात, म्हणजे एका बाजूनी जी नदी येते
ती म्हणजे भागीरथी. आता भागीरथी नदीचा हा प्रचंड मोठा खळखळाट आहे, मोठा आवाज करत ती येते, पुढे पुढे येते आणि दुसऱ्या बाजूनी अलकनंदाजी येते. तर आता तिच्यामध्ये आपण पाहिलं की अशा प्रकारे अनेक नद्यांचे संगम झालेले आहेत आणि ती नदी सुद्धा तिचं पात्र आता विस्तृत झालेलं आहे. म्हणजे इथे भागीरथी नदी आणि दुसऱ्या बाजूने येणारी अलकनंदा नदी या दोघींचा तिथे संगम होतो आणि त्याला देवप्रयाग असं म्हटलेलं आहे. तर हा जो आहे तर खूप मोठा आहे तो संगम आणि त्या ठिकाणी पवित्र क्षेत्र अर्थातच त्या ठिकाणी दोन्हीही तीरांना मोठे घाट आहेत बांधलेले आणि भाविक मंडळी तिथे खाली उतरून स्नान वगैरे करून तिथे मंदिरं पण आहेत बऱ्याच प्रकारची, छान पायऱ्या वगैरे आहेत खाली उतरून जायला. मंदिरांमध्ये दर्शन घेतलं जातं. भाविक लोक तिथे इतका प्रचंड त्या नदीचा खळखळाट, कारण दोन्ही नद्यांची पात्र मोठी, त्याच्यामध्ये असलेलं पाणी सुद्धा प्रचंड प्रमाणातलं आहे आणि त्यांचा जेव्हा एकत्र येणं तो जो संगम आहे त्या ठिकाणी खरोखरच भयावहच आहे दृश्य. परंतु तिथे त्यांनी अशा चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि मग लोक तिथे स्नान वगैरे करताना आपल्याला दिसत असतात. त्या ठिकाणी आम्ही खाली उतरून दर्शन घेतलं आणि जेव्हा आपण आणखीन उंचावरून हे दृश्य पाहतो त्यावेळेला त्याची रमणीयता आणखीन जास्त म्हणजे अगदी नजरेत भरण्यासारखी असते. हे सांगायचं कारण असं की ज्या बाजूनी भागीरथी नदी येते तर तिच्या पाण्याचा रंग निळसर किंवा थोडीशी हिरवी झाक असलेला असा आहे आणि पाणी मात्र एकदम निर्मळ, नितळ, स्वच्छ पाणी दिसतं. आणि जी दुसऱ्या बाजूनी येते ती अलकनंदा, तिचं मात्र थोडंसं असं गढूळ पाणी दिसतं, मातकट रंगाचं. आणि मग त्या दोघी जणी जेव्हा एकत्र येतात तर एकत्र आल्यानंतरही पुढे बराच काळपर्यंत तो प्रवाह पूर्णपणे एकमेकांमध्ये दोघींचे ते मिसळत नाहीत. दोन्हीही रंग हे वेगळे वेगळे दिसतात आणि ते अतिशय मनोरम दृश्य आहे. मग पुढे ज्या वेळेला ते एकत्र येतात आणि मग पुढे काही अंतरानंतर मिसळून जातात एकमेकांमध्ये, त्यावेळेला या नदीला गंगा हे नामाभिधान मिळतं आणि मग नंतर ती नदी पुढे हरिद्वारकडे जाते. तर अशा प्रकाराने हा जो शेवटचा प्रयाग आहे देवप्रयाग, इथे आम्ही दर्शन घेतलं. म्हणजे हे संगम क्षेत्र, त्या ठिकाणी मोठा घाट बांधलेला आहे. तर या अलीकडच्या तीरावरून ज्या वेळेला आपण पलीकडे पाहतो लक्ष जातं तर त्यावेळेला आणखीन एक सुंदर स्थान हे आम्हाला तिथे पाहायला मिळालं की केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय श्री रघुनाथ कीर्ती परिसर देवप्रयाग असं त्याचं वर्णन करता येईल. आता हे आम्हाला पाहायला मिळालं. याला विशेष आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे की संस्कृत विषयाचा अत्युत्कृष्ट अध्ययनासाठी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. बाहेरून पाहताना सुद्धा म्हणजे हा जो परिसर आहे तो एवढा विशाल आहे की आपल्याला दूरवरून पाहताना सुद्धा त्याची जी व्याप्ती आहे, अर्थातच हे सगळं पर्वताच्याच याच्यामध्ये वसलेलं ठिकाण आहे तर खूप मोठी त्याची व्याप्ती आहे. त्या ठिकाणी एकूण 5 डिपार्टमेंट्स आहेत आणि त्यामधून व्याकरण, ज्योतिष, साहित्य, वेद आणि न्याय हे अभ्यासक्रम अभ्यासले जातात. देवप्रयागच्या या पवित्र देवभूमीवर हे जे शैक्षणिक ठिकाण आहे हे पाहताना म्हणजे अभिमान वाटल्याशिवाय राहिला नाही. हा जो उत्तराखंडचा भाग आहे त्याला विद्याक्षेत्रम म्हणून ओळखलं जातं. भारतामधलं ही एक विशेष गोष्ट आहे की भारतामधील हे एकमेव राज्य आहे जिथे संस्कृत ही दुसरी ऑफिशियल लँग्वेज म्हणून स्वीकारली गेलेली आहे. तर आता आम्हाला हे एक छान ठिकाण तिथे बघायला मिळालं. ते पाहताना आनंद झाला. त्यानंतर मग आम्ही सगळ्या बाजूंनी दर्शन घेतलं, फोटो काढले आम्ही सगळ्यांनी आणि त्यानंतर आता पुढचा प्रवास सुरू केला. कारण आम्हाला हरिद्वारला पोहोचायचं होतं. आता साधारणपणाने तरी रात्री 8-8:30 वाजलेच आम्हाला परत आमच्या मुक्कामी येईपर्यंत. हरिद्वारला आमचा मुक्काम होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्हाला दिल्लीकडे प्रयाण करायचं होतं. आता दिल्लीकडे जायचं म्हणजे आम्हाला संध्याकाळी 5 वाजता एअरपोर्टवरती पोहोचणं हे अतिशय आवश्यक होतं. याचं कारण असं की बहुतेक आमच्या सगळ्यांच्या रात्रीच्या ज्या फ्लाईट्स होत्या
तर त्या दृष्टीने 5 वाजता एअरपोर्टवरती जायचं होतं. म्हणून मग आम्ही लवकरच निघालो हरिद्वारहून आणि पुन्हा एकदा मागे वळून या सगळ्या 4 धाम तीर्थक्षेत्राचा जो परिसर आहे तिथे नमस्कार केला. ही यात्रा चांगल्या रीतीने आमची पूर्ण झालेली होती. आता दिल्लीकडे प्रयाण केलं. नाश्ता करून निघालो होतो वाटेमध्ये आणि मग नंतर दिल्लीला आम्ही पोहोचलोच. तसे काहीही कुठेही कुठल्याही प्रकारचा आम्हाला अडथळा आला नाही, ट्रॅफिक वगैरे जॅम लागला नाही आणि दिल्लीला आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर मग जेवण वगैरे हे झालंच. अर्थातच दिल्लीला गेल्यानंतर दिल्लीचे गोलगप्पे, दहीभल्ला, सगळे चाट प्रकार, तर याला तर न्याय द्यायलाच पाहिजे, त्यामुळे तेही झालं. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता एअरपोर्टवरती जायचं होतं आणि मग तिथून एकमेकांचा आम्ही निरोप घेणार होतो. आम्ही बंगलोरला पोचलो, घरी पोचलो 2:30 वाजता. आता सुखरूप पोचलो असं आपण म्हणतो नेहमी, तर आम्हाला ना या सुखरूप या शब्दाचा अर्थ घरी गेल्यानंतर समजला की सगळी यात्रा छान झालेली होती. अवघड होता सगळा प्रवास जर तसं पाहायला गेलं तर. आणि आमच्या मनामध्ये थोडी थोडी धास्ती होतीच की हे कसं पूर्ण होईल, आपल्याच्याने होईल की नाही. आणि त्या ठिकाणचं सगळं सारखा बदलणारा जो काही हवामानाचा तो भाग, चढ उतार, चालणं खूप, या सगळ्या दृष्टीने आणि 1 नाही 10 नाही चांगला 15 दिवसाचा तो प्रवास होता. तेव्हा या सगळ्या दृष्टीने आपला प्रवास चांगल्या रीतीने पूर्ण होणं ही म्हणजे खरंच घरी पोचल्यावरती आम्हाला जाणवलं की आम्ही कृपांकित होतो. त्याच्याशिवाय हे शक्यच नव्हतं की थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते, स्वामींची कृपा होती आणि भगवंताची पण कृपा होती. त्याच्याशिवाय हे होणं शक्य नव्हतं. आणि आमच्या मुलाबाळांनी सुद्धा आम्हाला चांगली इथपर्यंत जाण्याची म्हणजे एक प्रकारे परवानगी दिली असं म्हणायला हरकत नाही, किंवा मदतही केली या सगळ्या बाबतीमध्ये. आणि आमचा जो उत्साह होता तो कायम राखला. त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आमचा प्रवास हा चांगला झाला होता. आणि आम्ही घरी पोहोचल्यानंतर एक साधारण 4-5 दिवसानंतर आम्ही शेवटी ज्या ठिकाणाहून निघालो होतो त्या देवप्रयागला एक संपूर्ण प्रवाशांनी भरलेली बस ही त्या भागीरथी नदीत कोसळल्याचा आम्ही वृत्त वाचलं. म्हणजे असे सारखे काही ना काहीतरी प्रसंग. आणि त्याच्यानंतर तर त्या संपूर्ण भागामध्येच जो काही विध्वंस झालेला होता ती सगळी परिस्थिती जर पाहिली तर आम्ही खूप भाग्यवान ठरलो असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे हा एक अविस्मरणीय अनुभव जो झाला ही सगळी त्याची कृपा होती, त्याशिवाय काही हे शक्य नव्हतं. या यात्रेदरम्यान प्रवास हा खूप आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना सगळीकडे गोल गोल फिरत या डोंगरातून त्या डोंगरामध्ये असा प्रवास. आणि त्याच्यामुळे की एका ठिकाणी बसलं गाडीमध्ये की अनेक विचार हे मनामध्ये येत असत. मग मला असं वाटलं की आपण नेमकं या प्रवासामध्ये काय मिळवलं, की हा प्रवास घडला ज्या वेळेला मी मनामध्ये असा विचार करत होते की आता ठरवलंय आपण जायचं आहे आपल्याला, तेव्हा तर मी मनामध्ये भगवंताशी भांडणच केलेलं होतं की वयाच्या या टप्प्यावरती इतक्या अवघड ठिकाणी मला का बरं नेतो आहेस तू. कारण जर का अंगामध्ये ताकद असती तर माझ्या पायाने मी वर चढून गेले असते, काही पण मला आणखीन प्रॉब्लेम आला नसता, काळजी करायला लागली नसती जास्त. पण आता ज्या वेळेला माझी ही यात्रा पूर्ण झालेली आहे त्या क्षणी मला असं जाणवतंय की भगवंतांनी हे खूप छान केलं की या आयुष्याच्या एका थोडीशी म्हणजे परिपक्वता आलेली असते, वयाची तर आहेच आहे पण थोडीशी अनुभवानी पण आलेली असते, थोडंफार अध्यात्माचं वाचन वगैरे झालेलं असतं. तेव्हा त्या सगळ्या विचारांचा जर का मनामध्ये अभ्यास केला तर नक्कीच मी भगवंताचे आभार मानले की या माझ्या या टप्प्यावर आयुष्याच्या तू मला ही यात्रा घडवलीस. त्यामुळे मला अनेक प्रकारांनी माणसं वाचायची संधी मिळाली. मला या यात्रेमधून मिळालेला हा एक खूप मोठा ठेवा आहे की केवळ माणसंच वाचायची संधी मिळाली असं नाही. कारण आपल्या जवळची जी माणसं असतात ती सुद्धा एरवी आपल्याला नातेवाईक जरी असले तरी सुद्धा हल्ली म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये आपण एवढे गुंतलेले असतो
की जरी काही कार्यानिमित्ताने आपण एकमेकांना भेटलो तरी सुद्धा आपल्याला जास्ती गप्पा मारता येत नाहीत किंवा सुसंवाद साधता येत नाही. तो या यात्रेमध्ये सगळा वेळ तसा मिळाला. आणि खरंच या सगळ्या लोकांशी अगदी मनसोक्त गप्पा निवांतपणे मारता आल्या. हे खूपच म्हणजे विशेष होतं. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला चांगली अशी जाणवली की आम्ही 12 जण होतो नाही म्हटलं तरी. माझा धाकटा भाऊ राजू यांनी या सगळ्या यात्रेचं नियोजन अगदी पहिल्यापासून केलेलं होतं. आणि इतकं छान खरोखर त्यांनी हे नियोजन केलेलं होतं की त्याला अगदी दाद द्यायला पाहिजे. त्यांनी इतकी सुंदर सुंदर ठिकाणं की मुक्कामासाठी निवडलेली होती. आणि प्रवासामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी तो प्रत्येकाची काळजी घेत असे. खरं म्हणजे वयाने आमच्यात सगळ्यात तो लहान, पण तरी सुद्धा की त्यांनी 12 जणांचे 12 प्रकार असणारच ते होतेच, पण सगळ्यांना त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि कुणाचं मन त्याच्याकडून दुखावलं गेलं नाही. त्यांनी हा जो म्हणजे एक प्रकारे अष्टावधानीपणा दाखवला हा खरोखरच दाद देण्यासारखा होता. त्यानंतर माझे धाकटे मेहुणे दिलीपराव यांनी राजूला या सगळ्या व्यवस्थापनामध्ये खूप मदत केली. आणि त्यांनी म्हणजे कधी पण म्हणजे कुठेही अगदी वेळ आली की तत्परतेने ते त्याच्या मदतीसाठी पुढे जात असत. त्यांचा सुद्धा या संपूर्ण यात्रेच्या नियोजनामध्ये चांगला मोठा हिस्सा होता. आणि ज्या ज्या ठिकाणी कुठे कुणाला मदत लागेल त्या त्या ठिकाणी ते अगदी तत्परतेने पुढे होऊन धावत असत. परत त्याची वचताही करत नसत. तर अशा प्रकाराने त्यानंतर माझे धाकटे मेहुणे तिसरे जे बरोबर आलेले होते दुसरे मेहुणे त्यांचं नाव प्रसादराव. हे सुद्धा ते त्यांच्या एका गोष्टीसाठी म्हणजे विशेष स्वभाव असं म्हटलं तरी चालेल की कुठल्याही ठिकाणी आपण यात्रेला गेलेलं असताना प्रवासाला गेलेलं असताना कुठे जायचं म्हटलं की सकाळी सगळ्यात प्रथम जर तयार कोण व्यक्ती होत असेल तर ती म्हणजे प्रसादराव. आणि मग ते सगळ्यांना घाई करत असत, चला चला आवरा लवकर बराबर आपल्याला जायचं आहे. याच्यामागे एक त्यांचं नियोजन असायचं, विचार असायचा की आपल्याला जिथे कुठे जायचं आहे तिथे आपल्या वेळेच्या नियोजनाप्रमाणे आपण जाऊन पोहोचलं पाहिजे. म्हणजे हा एक चांगला विचार त्यांच्या मनामध्ये असायचा. आणि मग या यात्रेच्या व्यवस्थे संदर्भामध्ये की वेळापत्रकाप्रमाणे आपलं हॉटेल सोडणं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर या सांभाळण्यासाठी म्हणून त्यांचा खूप विशेष म्हणजे भर असायचा त्यावरती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक देवस्थळी गेल्यानंतर प्रत्येकाला चांगल्या रीतीने दर्शन मिळालं पाहिजे. याच्यासाठी त्यांची जी धडपड चालायची तर त्याला तर दादच द्यायला पाहिजे, म्हणजे त्याला तोडच नव्हती. खूप धावपळ केली त्यांनी. त्यानंतर आमच्याबरोबर असलेले श्रीकांत भाऊ यांनी अनेक यात्रा केलेल्या होत्या. म्हणजे आपण जसं जातो त्या तर सहली तशा तर होत्याच, पण ते काही ग्रुप्स घेऊन सुद्धा म्हणजे मुलांचे वगैरे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला असे जाऊन आलेले होते. त्यामुळे त्यांच्या अशा गप्पा किंवा त्यांचे जे अनुभव होते त्यांचे मंदाताईचे हे सगळे आम्हाला ऐकायला खूप छान वाटायचं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या फोनला कुठंही रेंज यायची, म्हणजे हा चमत्कारच होता. बाकीच्या आमच्या कोणालाही फोनला जेव्हा रेंज नसायची तेव्हा त्यांचा फोन चांगला चालू असायचा. मग आता कोणाशी संपर्क वगैरे करायचा आहे तर त्या दृष्टीने मग त्यांची खूपच मदत या सगळ्या आमच्या प्रवासामध्ये झाली. त्यानंतर आमचे आणखी एक सुहृद होते बरोबर, ते म्हणजे राजाभाऊ. राजाभाऊ म्हणजे अतिशय उत्साही, फोटोग्राफीमध्ये एकदम वाकबगार. त्यांच्या फोटोग्राफीचे आम्ही अनेक सुंदर सुंदर नमुने या संपूर्ण यात्रेदरम्यान पाहिले. आणि चालत जाण्यासाठी सगळ्यात पुढे ते असायचे नेहमी. म्हणजे आमच्याबरोबर असणारी बहुतेक पुरुष मंडळी ही बहुतेक वेळेला चालतच सगळ्या ठिकाणी गेली. त्यांनी फार क्वचित डोली वगैरे किंवा घोडा असा पर्याय निवडला असेल. आणि राजू सुद्धा अगदी केदारधामलाही आणि यमुनेत्रेला सुद्धा जाता येताना तो पायीच गेलेला होता. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या लोकांनी की खूप उत्साह दाखवला. आणि ही आमची एक म्हणजे आनंद यात्रा त्यामुळे झाली असं म्हणायला हरकत नाही. भगिनी मंडळ तर बघायलाच नको, सगळ्या जणी उत्साही होत्या, हसतमुख होत्या आणि विशेष करून मला जास्ती मदत करत होत्या. त्यामुळे मला अगदी एकेकीचं हे असं आठवतं की या सगळ्या म्हणजे अंजू, वैजू, स्मिता, मंदा, वसू या सगळ्या जणी माझ्याकडे पूर्ण लक्ष देऊन होत्या. कारण मला थोडा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे
त्यामुळे मी मागे पडायची चालताना. पण यांच्यातलं कुणी ना कुणीतरी माझ्याबरोबर नेहमी थांबलेलं असायचं आणि मग आम्ही सगळ्याजणी बरोबर अशा पुढे जात असो. स्मिताचं तर मला अगदी मी शेवटी तिला विचारलं, म्हणलं स्मिता तू नेहमी कशी का मागे थांबतेस माझ्यासाठी? तर तिने तेव्हा राजूकडे बोट दाखवून मला सांगितलेलं होतं, त्यांनी मला बजावलंय ताईला एकटीला ठेवू नकोस म्हणून. म्हणजे मला तेव्हा इतकं भरून आलं की खरंच आपल्याकडे एवढा लहान असून सुद्धा वयाने भाऊ एवढी आपली काळजी घेतोय, भाऊजाईसारखी जवळ बरोबर राहतेय. आणि अंजू ज्या वेळेला आम्ही त्या बद्रीनाथ मंदिरामध्ये गेलो तर तिथल्या त्या धक्काबुक्कीमध्ये तिने मला संरक्षक कवच जणू काही पुरवलेलं होतं आणि इतकी सुखरूपपणाने ती मला बाहेर घेऊन आलेली होती. म्हणजे तो सगळा अनुभव विसरणं हे खरंच अगदी अशक्य आहे. मंदाच्या बाबतीमध्ये तर विचारूच नका, ती सुगरण, तिने वेगळे वेगळे पदार्थ पण करून आणलेले होते आणि अत्यंत गोड बोलणं, अतिशय समजूतदार स्वभाव. त्यामुळे तिचा सुद्धा अगदी याच्यामध्ये या यात्रेमधला जो सहभाग होता तो फार न विसरता येण्यासारखा होता. आणि वसूच्या बाबतीत तर जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे, कारण डॉक्टर वसू बरोबर असणं आपल्या अशा एखाद्या मोठ्या यात्रेच्या प्रवासामध्ये डॉक्टर सोबत असणं ही किती मोठी गोष्ट आहे हे आम्हाला या यात्रेदरम्यान जाणवलं. कारण वसू नेहमी ती कधी अशी नुसती नाहीच, तिच्याबरोबर तिची डॉक्टरची बॅग कायम असायची. आणि त्यामुळे म्हणजे एकदा मलाच असं झालं की त्या कारमधनं मी बाहेर पडले आणि हात असा ठेवलेला होता, दरवाजा बंद करायचा तर तेवढाच दरवाजा फटकन बंद झाला कारचा. माझा हात अडकला फक्त करंगडीचं पुढचं टोक डाव्या हाताचं. आणि हे अडकल्यानंतर मला सुचेना की आता मी कसा दरवाजा उघडू, कारण डावा हात अडकल्यानंतर उजव्या हाताने मला दरवाजा उघडता येणं अशक्य गोष्ट होती. पण देवासारखा राजू तिथे उभा होता समोर. तो म्हणाला ताई काही घाबरू नकोस, थांब मी आलो. म्हणजे देव धावून येणं म्हणजे काय असतं ना हे मला तेव्हा समजलं. तो आला, त्याने छानपैकी माझा हात सोडून घेतला, बाहेर घेतला हात, त्याबरोबर सगळी रक्ताची धार लागलेली होती आणि तिथे फक्त वसू उभी होती आमच्या कारच्या पाठीमागच्या बाजूला. बाकी सगळेजण इकडे तिकडे कुठे कुठे होते. वसूजवळ तिची बॅग होतीस. ती म्हणाली ताई घाबरू नकोस, काही होणार नाही. तिने पटकन बँडेज करून टाकलं, पट्टी बांधून टाकली आणि म्हणाली आता फक्त हात असा वरती धरून बस. आणि मग नंतर आम्ही सगळेजण कारमध्ये बसलो. तो संपूर्ण प्रवासभर वैजूनी माझा हात असा धरून ठेवलेला होता. त्याचं कारण म्हणजे की रक्तप्रवाह म्हणजे तिथून आणखीन रक्तस्राव होऊ नये त्या करंगळीमधून, कारण चांगली मोठी जखम झाली असली पाहिजे ज्या अर्थी बराच रक्तस्राव झालेला होता. मग त्यानंतर आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुढच्याच दिवशी आम्हाला जायचं होतं केदारनाथला. मला काळजी वाटायला लागली की आता या हाताचं काय होणार माझ्या म्हणून. परंतु काहीही झालं नाही. जेव्हा ती पट्टी सोडली त्यावेळेला लक्षात आलं की 2 कट्स होते मोठे. ते कसे काय त्या एका पट्टीवरती बरे झाले. मी खरंच वसूला मनापासून नमस्कार केला. आणि आमच्या सगळ्यांच्याच अगदी फार मोठ्या जरी तक्रारी नव्हत्या तब्येतीच्या काही, तरी पण काही ना काहीतरी जेव्हा तक्रार यायची तर आम्ही वसूकडे जायचो. वसू आम्हाला औषध द्यायची आणि मग आम्ही पूर्ववत होत असो. तर असा हा जो आमचा प्रवास, ही जी आमची आनंद यात्रा चाललेली होती, हा फार एक चांगला अनुभव आमच्या गाठीला होता. वैजू तर पूर्ण प्रवासभर माझ्या बरोबरच असायची. म्हणजे आम्ही शेजारीच बसत असतो गाडीमध्ये. त्यामुळे तिच्या सहवासामध्ये आपोआपच सकाळी आम्ही एकदा का गाडीमध्ये बसलो की नामस्मरण, प्रार्थना, स्तोत्र वेगळी वेगळी म्हणणं यांनी आमची सुरुवात होत असे. कारण त्या बाबतीमध्ये ती अगदी पर्टिक्युलर असल्यामुळे ते अगदी वेळच्या वेळेला आमचं सकाळी सगळं होऊन जात असे. आणि त्यानंतर मग एक विशेष गोष्ट मला म्हणजे तिच्याबद्दल सांगायची आहे की 25 वर्षापूर्वी तिने चारधाम यात्रा केलेली होती आणि तिला हा छंद आहे की आपण कुठेही प्रवासाला गेलो की कुठं कुठं जाऊन आलो, कधी गेलो, कसे गेलो, तिथे काय केलं, कोणत्या अडचणी आल्या किंवा कोणत्या चांगल्या गोष्टी अगदी अशा आपल्या अनुभवात आल्या, हे सगळं ती लिहून ठेवते. आणि तशा प्रकारे 25 वर्षापूर्वीची तिची वही, ज्या वेळेला तिने चारधाम यात्रेची यात्रा केलेली होती, त्या प्रवासाची वही, अनुभव हे सगळे तिच्याकडे ती आत्ता तिने आणलेली होती बरोबर. आणि मग त्यावरनं आम्ही तुलना करत असू की तेव्हा कसं होतं, आज कसं आहे. तर अशा पद्धतीने आमचं असं चर्चा होत असे. आणि तिने या वेळेला सुद्धा कधी कितीही दमलेली असली तरी रात्री आपापल्या मुक्कामावरती गेल्यानंतर ती हे सगळं लिहून काढत असे.
तिच्या या मुद्देसूद लिखाणाचा मला या व्हिडिओ करताना सुद्धा निश्चितच खूप फायदा झाला. शेवटी यात्रा म्हणजे काय असतं तर हा एका भक्तीने विश्वासाने केलेला प्रवास असतो. तसाच तो आमचा प्रवास होता आणि आम्ही तो मनापासून खूप चांगल्या रीतीने केला. हे सगळं आम्ही नाहीच करतच नाही आहोत, सगळं भगवंतानी आमच्याकडून करून घेतलेले. ही आमची एक शरणागताची भावना सगळ्यांच्याच मनामध्ये होती आणि ती अखेरपर्यंत तशीच राहिलेली होती. शरीराला कष्ट झाले नाही असं नाहीच, पण मन मात्र अगदी तावून सुलाखून निघालं. इतके सुंदर सुंदर अनुभव या संपूर्ण यात्रेमध्ये आले की त्यामुळे खरंच भगवंताचे आम्ही सगळ्यांनी अगदी मनोमन आभार मानले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला उभयतांना ही जी जाणवली ती म्हणजे बद्रीनाथला मंदिरात पोहोचल्यानंतर दोघांनी पण हात जोडले, माथा टेकला, दर्शन घेतले आणि त्याच्याही पलीकडे वेगळं अजून काहीतरी अशी जी काही अनुभूती आली तिचं शब्दात वर्णनच करता येणार नाही. कारण आम्हाला दोघांनाही माहित होतं की आम्ही दोघांनी पण हे ऍडव्हेंचरच केलेलं होतं. केवळ धाकटा भाऊ आणि सगळे नातलग मंडळी बरोबर होती, त्यामुळे आम्ही जाण्याचं धैर्य दाखवलेलं होतं आणि त्याप्रमाणे आमची दोघांची पण यात्रा पुरी झाली. आम्हाला उभयतांना बद्रीनाथ मंदिरामध्ये अगदी देवाला मनापासून पुन्हा पुन्हा आणि इतकी प्रचंड तिथे गर्दी असताना सुद्धा एकाच वेळेला आम्ही दोघांच्या मनामध्ये हा सारखाच विचार होता आणि देवाला हात जोडले की खरंच आमच्याकडून तू हे करून घेतलंस. मला तर एक असं नेहमी वाटतं की या यात्रेमध्ये मला माणसं वाचायला मिळाली, निसर्ग वाचायला मिळाला. या दृष्टीने मी कधी निसर्गाकडे पाहिलं नव्हतं, त्या वेगळ्या दृष्टिकोनातून मी यावेळेला सगळा तो निसर्ग अनुभवला. आणि या संपूर्ण विश्वामध्ये एक कोणती तरी अद्भुत सर्वव्यापी अशी एक शक्ती आहे. त्या शक्तीचा प्रचिती अनुभव त्या ठिकाणी आला. ही खूपच मोठी गोष्ट होती. आणि केवळ म्हणजे माणसं म्हणजे आपल्या अवतीभोवती जी माणसं होती ती तर वाचता आलीच, पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे तिथे जे कष्टकरी लोक होते ते किंवा प्राणी सुद्धा तिथले जे होते त्यांची सुद्धा जी काय एक सहसंवेदना आहे ती जाणवली. तर हा जो एक विलक्षण अनुभव मिळाला हा खूप मला चांगला वाटला. आणि आता की अनेक ऋषी मुनी पांडव सुद्धा त्याच रस्त्याने गेलेले होते. त्या पांडवांच्या मनातली जी तळमळ होती की तिथपर्यंत जायचे, स्वर्गारोहिणीपर्यंत ते पोहोचले, तोपर्यंत जी तळमळ त्यांच्या मनातली होती ती तळमळ सुद्धा जाणवली. आणि मग या मार्गावरून आपल्याला जाण्याची संधी आपल्याला भगवंतांनी दिली. यासाठी आपण किती कृतज्ञ राहिलं पाहिजे त्याचं, तर याच्यासाठी शब्द नाही आहेत. म्हणजे बरोबर असलेल्या सर्व नातेवाईक, सुहृद यांचे तर मी आभार मानीनच, परंतु हा प्रवास पूर्ण होण्यासाठी आणखी जी काय आम्हाला योग्य परिस्थिती निर्माण करून दिली भगवंतांनी आणि आमच्याकडून ही यात्रा परिपूर्ण करून घेतली, त्यासाठी मी अक्षरशः भगवंताची ऋणी आहे. ती कृतज्ञता या माझ्या काव्यरचनेमध्ये मी मांडलेली आहे. पाहूया. कृतज्ञ. भरून पावले सारे, सांगायाशी शब्द नसे. अनुभूतीस जे आले, शब्दापलीकडे हो असे. उंच उंच जाताना प्राणवायू कमी पडे, पण मिळे ऊर्जा प्राणास, कळे नाहे कसे घडे. अस्तित्वात येई जे जे, अंत त्याचा निसर्गतः. भाग माझा काय आहे सृष्टीमध्ये तत्वतः. चक्र हे जगड्व्याळ, अगम्य त्याची असे गती. कणमात्र अपुले अस्तित्व, कशास ते न चाले मती. ब्रह्मा करीतो उत्पत्ती, ब्रह्मा करीतो उत्पत्ती.
विष्णू प्रतिपालन, शिव करीतो संहार, इथेच पापक्षालन. तळमळ निवली हात जोडले, झाले तव दर्शन. तळमळ निवली हात जोडले, झाले तव दर्शन. विनविले तुझसी अपराधाचे, करण्या परिमार्जन. करवून सारे घेतलीस तू, धन्य आज जाहले. मी पण या जीवीचे मी, तिथेच वाहून आले. अशक्य ते शक्य सारे, तूच करवून घेतले. दान माणसे वाचण्याचे तू, पदरी माझ्या घातले. कृपा अशीच राहू दे, जगन्नियंत्या तुझी सदा. पाठी पुढती दिशात दाही, दर्शन दिलेस सर्वदा. कुणाकुणाची पुण्याई, ठरलो आम्ही भाग्यवंत. सुखरूप येता परतुनी, जाणवले किती कृपावंत. कृपा करुनी भाग्य दाविले, पामर मी अज्ञ. जाणीव दिलीस या सर्वांची, राहीन मी कृतज्ञ. राहीन मी कृतज्ञ. धन्यवाद. जर आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट. मुख्य म्हणजे या मालिकेच्या अनुभवाचा इतरांना उपयोग सुद्धा होऊ शकतो, तेव्हा शेअर करायलाही विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांची मी आभारी आहे. पुन्हा लवकरच भेटूया नवीन विषय घेऊन पुढच्या भागात. धन्यवाद.